सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय। श्री रामनवमी निमित्ताने प्रभू श्री रामचंद्र भगवान यांची सेवा उपासना तुम्ही करतच असतील, पण त्यासोबतच रामनवमीच्या दिवशी म्हणजेच 26 तारखेला काय करायला हवं? प्रभू श्री रामांची जर तुमच्याकडून कोणतीही सेवा उपासना झाली नसेल तर अगदी सर्वात सोपी आणि सर्वश्रेष्ठ अशी सेवा जरूर करा, जी प्रभू श्री रामांना सुद्धा आवडेल। त्याचबरोबर संकटमोचन हनुमानजी, बजरंगबली महावीर हनुमानजी किंवा ज्यांना तुम्ही मारुती राया म्हणतात, यांना ही सेवा प्रचंड आवडते आणि ती आपण करायचीच आहे। प्रत्येक वेळेला वेळ नसेल किंवा अजून काही कारणं असतील, कुठे गावी गेले असतील, सुतक असेल किंवा महिला असतील, तर मासिक धर्म असेल, तर अशी अनेक कारणं असतील की ज्यामुळे तुमच्याकडून रामनवमी निमित्ताने प्रभू श्री रामांची, जसं की रामरक्षा स्तोत्र असेल किंवा श्रीरामस्तुती असेल, तर ह्या सेवा घडल्या नसतील, तर अशा वेळेला रामनवमीच्या दिवशी ही अतिशय विशेष आणि अगदी लवकरात लवकर आपल्याला फळ देणारी सेवा म्हणजेच प्रभू श्री रामांची महासेवा आहे आणि ही सेवा आपल्याला करायची आहे। तर ती सेवा कोणती आहे? श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्रीराम राम राम ह्या नावाचा जप करायचा आहे। जर कोणतंही अनुष्ठान नसेल झालं तरी हरकत नाही, पण राम नामाचा जप अखंड करायचा आहे, कारण ही अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे। जर देव्हाऱ्यासमोर बसून तुम्हाला शक्य होत असेल तर जास्तीचा वेळ काढून तुम्ही तिथे बसून करू शकतात किंवा तुम्ही तुमची कामं करत असताना सुद्धा रामनामाचा जप करू शकतात। त्यानंतर महत्त्वाचं की रामनवमीच्या दिवशी विशेष असा दिवा सुद्धा लावायचा आहे, तर त्याला रामदिवा सुद्धा म्हणू शकतात। आणि हा दिवा कसा लावावा, कुठे लावावा, त्याचं महत्त्व काय आहे हे सुद्धा आपण माहिती करून घेणार आहोत। तर पहा, रामनवमीच्या दिवशी ज्या पद्धतीने प्रभू श्री रामांची सेवा तर आपल्याला करायची आहे, त्यांची पूजा अर्चा करायची आहे, त्याचबरोबर संकटमोचन हनुमानजी, बजरंगबली महावीर हनुमानजी यांची सुद्धा आपण त्या दिवशी पूजा करायची आहे। तर ती पूजा कशी करावी आणि त्या ठिकाणी दीप लावायचा आहे। तर पहा, हनुमानजींचं किंवा मारुती रायांचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन हा दिवा लावायचा आहे। हा दिवा तुम्ही सकाळी लावला तरी चालेल, पण शक्यतो रामनवमीच्या दिवशी संध्याकाळीच हा दिवा लावायचा आहे। तर रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी मंदिरात जाऊन तेलाचा, तर कोणत्या तेलाचा, तिळाचं तेल असेल किंवा मोहरीचं तेल असेल तरी चालू शकतं, किंवा जे तुमच्याकडे तेल असेल त्या तेलाचा दीप प्रज्वलित करायचा आहे। लक्षात घ्या, कणकेचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकतात आणि नसेल कणकेचा तर अगदी पंथी जी मातीचा दिवा मिळतो त्याच्यातही तुम्ही दीप प्रज्वलित केला आणि तो हनुमानजींना अर्पण केला तरी चालेल, कारण रामनवमीचा सगळ्यात जास्त वाट पाहणारे किंवा जास्त रामभक्त कोण आहेत तर हनुमानजी आहेत आणि प्रचंड आतुरतेने ते वाट पाहत असतील रामनवमीची, असं मला तरी वाटतं। कारण रामनवमीच्या दिवशी रामकथांचं, इतर वेळेला सुद्धा रामकथांचं आयोजन असतं, पण विशेष पर्व असतील, रामनवमी असेल तर त्यावेळेला सर्व ठिकाणी प्रभू श्री रामांच्या कथा असतात आणि ते संकटमोचन हनुमानजी यांना प्रचंड आवडत असतं। त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी हरिनाम संकीर्तन होत असतं आणि तिथे प्रभू श्री रामांचं ज्या ठिकाणी नाव घेतलं जातं, जिथे कथा असते, तिथे बजरंगबली महावीर हनुमानजींची उपस्थिती असतेच असते, यात काही शंकाच नाही। म्हणूनच की रामनवमीच्या दिवशी संकटमोचन हनुमानजी मारुती रायांच्या मंदिरात जाऊन सुद्धा आपण तिथे दीप प्रज्वलित करायचा आहे आणि तो जो दीप असणार आहे तर तो प्रभू श्री रामांच्या नावाने तो दीप तिथे ठेवायचा आहे। तर संकटमोचन हनुमानजींना प्रभू श्री रामांची सेवा भक्ती केलेलं आणि त्यांचं नाव घेतलेलं प्रचंड आवडतं। हनुमानजींच्या मंदिरात जाऊन तुम्ही हनुमान चालीसा नाही बोललेत तरी चालेल, पण हनुमानजींच्या मंदिरात जाऊन श्री राम रक्षा स्तोत्र, रामस्तुती जरूर बोला आणि हे नाही केलं तरी तिथे गेल्यावर रामनामाचा जप करायला मात्र विसरू नका। हनुमानजींना स्वतःची स्तुती केलेली आवडत नाही, त्यांना तिथे तुम्ही राम नाव ऐकवलं तर ते तुमच्यावर प्रचंड प्रसन्न राहतील, खुश राहतात। प्रभू श्री रामांची सेवा उपासना करत असताना बजरंगबली हनुमानजींच्या मंदिरात जाऊन हा अतिशय महादिव्य असा उपाय आहे की तिथे राम नावाचा दीप अर्पण करा। पहा, हनुमानजींना
प्रभू श्रीरामांचं जे नाव आहे ते ऐकवायचं आहे. त्याचबरोबर तिथे जो दीप तुम्ही प्रज्वलित करत आहात, जो रामदिवा आहे, तो प्रभू श्रीरामांच्या नावाने तिथे तुम्ही प्रज्वलित केला तर हनुमानजींची अखंड कृपा तुमच्यावर राहील. तर दीप तिथे लावल्याने काय होणार आहे, तर जी काही संकट आहेत, दुःख आहेत, ती बजरंगबली हनुमानजींच्या कृपेने दूर होतील. कोणतंही काम असेल, त्यात अडचणी येत असतील तर त्या संकट, अडचणी, अडथळे दूर होण्यास मदत होते. आणि तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असेल तर ती बजरंगबली महावीर हनुमानजी नक्कीच पूर्ण करतात. कारण बजरंगबली हनुमानजी मारुतीरायांना प्रभू श्रीरामांचं नाव ऐकण्यासाठी त्यांचे कान सदैव म्हणजे ते सदैव त्यासाठी तत्पर असतात. आणि ज्या ठिकाणी रामनामाचं जप होत असेल, राम नाव घेतलं जात असेल, तिथे प्रभू श्रीराम यांची उपस्थिती असते. आणि प्रभू श्रीरामांची ज्या ठिकाणी चर्चा होते तिथे हनुमानजी असतातच. म्हणून संकटमोचन हनुमानजी यांना प्रसन्न करायचं असेल किंवा मारुतीरायांची अखंड कृपा आपल्यावर राहावी, त्यांचं सुरक्षा कवच आपल्या सभोवती राहावं असं वाटत असेल तर हनुमानजींच्या मंदिरात जाऊन हनुमान स्तोत्र नाही बोललेत, हनुमान चालिसा नाही बोलले तरी चालेल, पण रामरक्षा स्तोत्र, श्रीरामस्तुती जरूर बोलावी. रामरक्षा स्तोत्र तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा पठण करू शकतात. ते तुम्ही 1, 3, 5 किंवा 11 वेळा पठण करा. किंवा रामनवमीचा विशेष पर्व आहे म्हणून त्या दिवशी जास्तीत जास्त रामरक्षा स्तोत्र पठण करा. किंवा तुम्ही जे रामस्तुती आहे ती सुद्धा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा पठण करा. आणि श्रीराम नामाचा जास्तीत जास्त जप हनुमानजींच्या मंदिरात बसून करा. सीताराम हनुमानजी यांचं मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय आणि ही सेवा करू शकतात. किंवा फक्त बजरंगबली मारुतीरायांचं मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. त्याचबरोबर हनुमानजींच्या मंदिरात जाऊन राम नावाचा दिवा तर अर्पण करायचाच आहे, त्यासोबतच तुम्ही तिथे फळ सुद्धा घेऊन जाऊ शकतात. जसं की तिथे तुम्ही केळी घेऊन जाऊ शकतात किंवा जे डाळिंब असतं, डाळिंब, त्याचबरोबर विडा सुद्धा न्यावा. बजरंगबली हनुमानजींच्या मंदिरात जाताना आपण जो पानाचा विडा बनवलेला असतो तो मारुतीरायांना जरूर अर्पण करावा. त्याचबरोबर गुळ आणि चण्याचं नैवेद्य सुद्धा घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर शक्य होत असेल, रामनवमी आहे म्हणून प्रभू श्रीराम सुद्धा ह्या दिवशी प्रसन्न असतात आणि बजरंगबली महावीर हनुमानजी यांच्या आनंदाला पारावार नसतो. ह्या दिवशी हनुमानजी सुद्धा प्रचंड खुश असतात, प्रसन्न असतात. म्हणूनच त्या दिवशी तुम्ही हनुमानजींना राम नाव आणि रामस्तुती ऐकवा आणि तुमचं जे काही संकट असेल, दुःख असेल ते दूर व्हावं अशी प्रार्थना सुद्धा करा. कारण त्या दिवशी केलेली प्रार्थना आणि जी काही सेवा उपासना असेल त्या उपासनेचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं आणि आपल्या मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होतात. संकट, दुःख दूर होऊन आपली मनातली इच्छा पूर्ण होण्यास मदत होत असते. म्हणूनच रामनवमीचा विशेष पर्व आहे आणि ह्या दिवशी फळ सुद्धा न्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही मंदिरात जे मोतीचूरचे लाडू असतात किंवा बुंदीचे लाडू सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात. जिलेबी असेल ती सुद्धा बजरंगबली महावीर यांना अर्पण करू शकतात किंवा इमारती असते ती सुद्धा अर्पण करू शकतात. तर अतिशय मनापासून तुम्ही ही सेवा उपासना करा. आणि जे श्रीफळ असतं तर हनुमानजींना कधीही नारळ, फोडलेलं नारळ अर्पण करू नये. बजरंगबली हनुमानजींना मारुतीरायांच्या मंदिरात जे अखंड नारळ असतं, श्रीफळ सुद्धा अर्पण करा, पानाचा विडा अर्पण करा, दीप अर्पण करायचा आहे. त्यासोबतच तिथे तुम्ही जो काही प्रसाद असेल तर लाडूंची सुद्धा सेवा तुम्ही तिथे करू शकतात. म्हणजे जास्तीत जास्त लाडू तुमच्याकडून तिथे प्रसाद रूपाने सुद्धा तुम्ही वितरण करू शकतात. अगोदर हनुमानजींना अर्पण करायचे आणि त्यानंतर प्रसाद म्हणून ते सर्वांना तुम्ही देऊ शकतात. त्याबरोबरच संकटमोचन हनुमानजींची कृपा प्राप्त व्हावी असं वाटत असेल, कारण हनुमानजी प्रसन्न झाले तर प्रभू श्रीरामांची सुद्धा आपल्यावर कृपा होतेच होते. म्हणूनच की बजरंगबली महावीर हनुमानजींची अखंड कृपा राहावी यासाठी पिंपळाची पानं असतील किंवा जी विड्याची, नागवेलीची पानं असतात ती, किंवा मग रुईची पानं असतात, रुईचं झाड सर्वांना माहिती असेल, तर त्या पानांवर तुम्ही जो नारंगी रंगाचा शेंदूर असतो तर त्याच्याने तुम्ही त्यावर श्रीराम असं लिहायचं आहे. त्याची माळ बनवायची, लाल रंगाचा जो काही धागा असेल त्याच्यात ते ओळायचं आहे. ती पानं तुम्ही 7, 11, 21, 108 अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकतात. आणि प्रत्येक पानावर ते पानं धुवून घ्यायची आणि त्याच्यावर श्रीराम नाव लिहायचं आहे. जो काही सिंदूर असतो नारंगी रंगाचा त्याच्यामध्ये तेल किंवा पाणी टाकून ते मिक्स करायचं आणि त्याच्याने राम नाव लिहायचं आहे पानांवर. आणि ती जी माळ असेल
ती महावीर हनुमानजींना अर्पण करा. त्यामुळे तुमच्या जीवनातील संकट दुःख दूर होतील आणि संकटमोचन हनुमानजी महावीर हनुमानजींची आपल्यावर अखंड कृपा राहण्यास मदत होत असते. कारण रामनवमीचा हा महा उपाय आहे. पानांवर राम नाव लिहून ते बजरंगबली हनुमानजींना अर्पण करायचं हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे. आणि राम नावाचा जप जरूर करा. अगदी ह्या साध्या महत्त्वाच्या 2-3 सेवा जरी केला तरी सुद्धा तुम्हाला साध्या आहेत, पण त्याचं विशेष तुम्हाला त्याचं पुण्यफळ प्राप्त होईल. आणि बजरंगबली आणि प्रभू श्रीरामांची कृपा प्राप्त करण्यासाठी जी पानांची माळ सांगितली ती अर्पण करा आणि फळ वगैरे फुलं तुम्हाला जमतील ते अर्पण करा. आणि त्याबरोबर जो राम नावाचा दीप तुम्ही लावलेला असेल, जो दिवा लावलेला असेल, तर त्याच्यात तुम्ही 2 लवंग टाकायचे आहेत. तर ते लवंग फुल असलेली लवंग त्यात टाकून तुम्ही ती महावीर हनुमानजींना अर्पण करू शकतात. उच्च कोटीची सेवा आहे. यातलं तुम्हाला जे जमणार आहे ते जरूर करा. आणि अगदी काहीही जमणार नसेल तर बजरंगबली हनुमानजींच्या मंदिरात जाऊन फक्त आणि फक्त राम नावाचा जास्तीत जास्त जप करा. तरी सुद्धा बजरंगबली तुमच्यावर अखंड तुमच्यावर कृपा राहील आणि सदैव तुमच्या सभोवती सुरक्षा कवच निर्माण होईल. ही माहिती थोडी जरी आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. जय श्रीराम.